मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या सुनावणीत महाराष्ट्र सरकारनं जोरदार युक्तिवाद केला. काही मुठभर प्रभावशाली लोकांमुळे संपूर्ण मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवणं योग्य नाही, असं परखड मत सरकारनं मांडलं. काय घडलं न्यायालयात जाणून घेऊयात सविस्तर. मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रासाठी नवीन नाहीये. अनेक दशकांपासून या मागणीसाठी विविध आंदोलनं आणि मोर्चे काढण्यात येत आहेत. सर्वोच्च न्यायालयानं मे 2021 मध्ये मराठा आरक्षण असंवैधानिक ठरवून रद्द केलं होतं. त्यानंतर राज्य सरकारनं मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवून फेब्रुवारी 2024 मध्ये 10% स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या आणि समर्थन करणाऱ्या अनेक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती संदीप माळणे आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या पूर्ण पीठासमोर सुनावणी सुरू आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणीत राज्य सरकारकडून महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने भक्कम युक्तिवाद केला. त्यांचा युक्तिवाद अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर आधारित होता. साठे यांनी न्यायालयाला सांगितलं की मराठा समाज हा आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेलाच आहे. राज्यातील साखर कारखानदार, आमदार, खासदार हे मराठा समाजाचेच आहेत आणि याचा अर्थ संपूर्ण समाज पुढारलेला आहे असा दावा करणं चुकीचं आहे. काही मुठभर प्रभावशाली व्यक्तींमुळे संपूर्ण मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवणं अयोग्य आहे. जे लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांना क्रीमी लेअरमध्ये समाविष्ट करून आरक्षणाचे फायदे नाकारले जातील, असंही सरकारनं स्पष्ट केलं. राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार 105व्या घटना दुरुस्तीनुसार मिळतो, असंही महाधिवक्ता साठे यांनी न्यायालयाला सांगितलं. सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाज मागास नाही असं कुठेही स्पष्टपणे म्हटलेलं नाही, असंही युक्तिवादात नमूद करण्यात आलं. पूर्वीच्या गायकवाड आयोगानं चुकीच्या निकषांच्या आधारे निष्कर्ष काढले होते. मात्र निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या मागासवर्ग आयोगानं मराठा समाजाच्या 16 वर्षांच्या पैलूंचा अभ्यास करून तो सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचा निष्कर्ष काढला आणि त्याला आरक्षण देण्याची शिफारस सुद्धा केली. याशिवाय मराठा आरक्षणामुळे इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणावर गदा येणार नाही असा दावाही राज्य सरकारनं केला. मराठा समाज महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासूनच मागास होता असा ऐतिहासिक संदर्भही सरकारनं न्यायालयासमोर मांडला. या याचिकेवरची पुढची सुनावणी आता 12 जून पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा फक्त कायदेशीरच नाही तर तो सामाजिक आणि राजकीय दृष्ट्याही अत्यंत संवेदनशील आहे. राज्य सरकार फक्त हायकोर्टात आपली बाजू मांडत असताना समाजाची अपेक्षा आहे की हा प्रश्न आता तरी अंतिम टप्प्यात येईल. 12 जूनला होणाऱ्या पुढच्या सुनावणीकडे आता सगळ्यांचे लक्ष लागलंय. मराठा आरक्षणाचा पेच हा कधी सुटणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतंय? हा युक्तिवाद तुम्हाला पटतोय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.